हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील। नाचणीचे आंबील हे पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक पेय खूप प्रसिद्ध आहे किंवा लोकप्रिय आहे। साध्या आणि सहज उपलब्ध साहित्यापासून तयार होणारे हे आंबील उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं, पचनासाठी उपयुक्त आणि आरोग्यदायी मानलं जातं। नाचणी म्हणजे रागी ही कॅल्शियम, लोह, फायबर आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे तिचे आंबील हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे। चला तर इथे आपण 1 वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता थोडं थोडं करून पाणी घालूया आणि चांगलं पाणी आणि पीठ मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहणार नाही असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। नाचणीचे आंबील हे केवळ एक पेय नसून ते आरोग्याचा खजिना आहे। नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त असते, त्यामुळे लहान मुलं, वाढत्या वयातील मुलं आणि वृद्धांसाठी हे विशेष फायदेशीर ठरते। याशिवाय फायबरमुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही नाचणी उपयुक्त मानली जाते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते। अशा पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे पीठ तयार झाल्यानंतर आता आपण गॅसवर कढई ठेवूया। त्यामध्ये 1 तांब्या एवढं पाणी घालूया आणि पाण्याला चांगली उकळी येऊन देऊया। अशा पद्धतीने पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले जे पीठ आहे त्यामधील गुठळ्या नाही याची पुन्हा एकदा आपण पाहूया आणि पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून देऊया। अशा पद्धतीने आपण सर्व पीठ पाण्यामध्ये मिक्स करूया आणि आता चमच्याच्या मदतीने पिठाला पाण्यामध्ये मिक्स करून हलवून घेऊया, जेणेकरून हे पीठ कढईला लागणार नाही आणि चांगलं मिक्स घट्ट होईल। अशा पद्धतीने आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणीचं पीठ पाण्यात चांगलं मिसळून गाठी राहणार नाहीत याची काळजी घेतली जाते। नंतर हे मिश्रण मंद आचेवर शिजवलं जातं। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आता हे मिश्रण मंद आचेवर शिजवताना सतत ढवळत राहणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आंबील घट्ट आणि गुळगुळीत तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मधून हलवून घेत हे आंबील 15 ते 20 मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि मेहनती लोक सकाळी किंवा दुपारी आंबील पितात, कारण ते त्यांना दीर्घकाळ ऊर्जा देते आणि शरीराला थंड ठेवते। शहरामध्येही आता आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्यामुळे नाचणीच्या आंबील किंवा आंबीलचे महत्त्व पुन्हा वाढत आहे। फास्ट फूडच्या तुलनेत हे एक नैसर्गिक, सुरक्षित आणि पोषणयुक्त पर्याय आहे। अशा पद्धतीने नाचणीचं पीठ पाण्यामध्ये आपण 15 ते 20 मिनिट चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊया। हे आंबील आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यावरती थोडीशी साई आल्यासारखं होतं, तर पुन्हा आपण हे मिश्रण चांगले एकजीव मिक्स करून घेऊया। आणि इथे मी एका बाउलमध्ये हे मिश्रण थोडंसं काढून घेतलेलं आहे। तुम्ही याला अशा पद्धतीने जरी सर्व केलं तरीही चालेल। यानंतर थंड झालेल्या मिश्रणामध्ये ताक घातलं जातं।
ताकामुळे आंबीलला छान आंबटसर चव येते आणि ते अधिक पचायला हलके होते, सोपे होते आणि ते अधिक आरोग्यदायी ठरते. ताक मिसळल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातलं जातं, ज्यामुळे चव संतुलित राहते. अशा पद्धतीने आपण 1 ग्लास एवढे या मिश्रणामध्ये ताक मिक्स केलेले आहे आणि ताक घातलेले आहे. आता आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. 1 ते 2 मिनिट हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं अद्रक किसून घालूया. किसलेलं अद्रक या मिश्रणामध्ये घातल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, तसेच शरीरातील वात आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत होते. यानंतर या आंबीलमध्ये आपण 2 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया. लसूण ठेचून घातल्यामुळे आंबीलला एक खास तिखटसर आणि रुचकर चव मिळते. तसेच लसूणमध्ये असलेले औषधी गुण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आता पुन्हा एकदा आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. या सर्व एकत्रित घटकांमुळे स्वादिष्ट, सुगंधी आणि आरोग्यदायी असे आंबील तयार होते. तयार झालेले नाचणीचे आंबील थंडगार करून पिण्यासाठी दिलं जातं. विशेषतः उन्हाळ्यात हे पेय शरीराला ताजेतवाने करतं, उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करतं आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतं. दिवसभराच्या कामानंतर थकवा जाणवत असताना 1 ग्लास आंबील घेतल्यास लगेचच ऊर्जा मिळते आणि शरीराला हलकं वाटतं. नाचणीचं आंबील बनवणं सोपं, कमी साहित्य आणि फायदे अनेक असल्यामुळे प्रत्येकाने हे आपल्या आहारात समाविष्ट करायला हवे. चला तर मग अशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही नाचणीचं आंबील तयार करून त्याचा आस्वाद घ्या आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.